वेलकम टू एनडी नर्सिंग कोचिंग. तुमच्या सर्वांचं एनडी नर्सिंग कोचिंग मध्ये हार्दिक स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMER एक्झाम साठी अतिशय महत्त्वाचे 90 प्रश्न घेणार आहोत. ओके, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. स्टार्ट करूया. तर पहिला प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. मेलेना इज इंडिकेटिव्ह ऑफ गॅस्ट्रोइंटेस्टायनल ब्लिडिंग फ्रॉम. म्हणजे मलेना ही कुठून झालेली ब्लिडिंग आहे. ओके, चार ऑप्शन आहेत. अप्पर जीआय ट्रॅक, रेक्टम, लोअर जीआय ट्रॅक आणि अनाल कॅनाल. तर मेलेना हा आपला अप्पर जीआय ट्रॅकची ब्लिडिंगला आपण मेलेना म्हणत असतो आणि या मेलेनामध्ये डार्क टारिक कलरचा स्टूल असतो. ओके, लोअर जीआय ट्रॅक मध्ये फ्रेश ब्लड येतं. फ्रेश ब्लड किंवा ऑकल्ट ब्लड त्याला म्हणतात. दुसरा प्रश्न आहे, मेजरमेंट ऑफ लेंथ ऑफ द नेझोगॅस्ट्रिक ट्यूब टू बी इंट्रोड्यूस इन द इज डन फ्रॉम द. म्हणजे जी नेझोगॅस्ट्रिक ट्यूब आहे हिची लेंथ आपण कशी मोजतो. तर आपण ती टिप ऑफ द नोज टू इयर लोब पर्यंत आणि ह्या इयर लोब पासून तर झिफिस्टर्नम पर्यंत आपण याची लेंथ मोजतो. तर आपलं करेक्ट उत्तर असणार आहे ऑप्शन 1. ओके, टिप ऑफ द नोज टू द इयर लोब आणि इयर लोब टू झिफिस्टर्नम. प्रश्न तीसरा आहे, अ चाइल्ड बॉर्न विथ एक्स्ट्रोफी ऑफ द ब्लॅडर इज admitted for urinary diversion surgery when the ureters are transplanted to a resected section of the colon and the end is attached to the abdominal wall as an ileostomy. The procedure is called as. म्हणजे एका लहान बाळाचं एक्स्ट्रोफी म्हणजे ब्लॅडर जे आहे हे बाहेरच्या साईडला दिसत आहे. ओके, तर अशा पेशंट मध्ये जर आपण त्या बाळाचे युरेटर काढून जर कोलॉनच्या पार्टला जोडले तर ह्या सर्जरीला आपण युरेटरो सिग्मॉइडोस्टॉमी म्हणतो. ओके, सिग्मॉइडोस्टॉमी म्हणतो. क्लिअर. चौथा प्रश्न आहे, अ पेशंट विथ अॅक्यूट रिनल फेल्युअर इज ऍडवाइज टू वेट डेली. ओके, आपण अॅक्यूट रिनल फेल्युअरच्या पेशंटचं वेट का ऍडवाइज करत असतो मोजण्याकरता, तर आपल्याला फ्लुइड रिटेन्शन. ओके, फ्लुइड रिटेन्शन पेशंट मध्ये बघायचं असतं की पेशंटच्या बॉडीमध्ये फ्लुइड तर रिटेन नाही होते ना. ओके, युरिन आउटपुट आपण डेली युरिन हे जे आहे हे किडनी फंक्शन चेक करण्यासाठी युरिन आउटपुट आपल्याला महत्वाचा असतो. रिनल फेल्युअरच्या पेशंट मध्ये आपण रिनल फेल्युअर कधी म्हणतो, ज्या वेळेस लेस दॅन 30 ml पर आवर जर युरिन आली तर आपण त्याला रिनल फेल्युअर म्हणतो. ओके, सेप्सिस इज इंडिकेटिव्ह ऑफ प्रेझेन्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. सेप्सिस मध्ये हे मायक्रो ऑर्गॅनिझम कुठे असतात, तर सेप्सिस मध्ये हे मायक्रो ऑर्गॅनिझम आपले कॉझिंग टॉक्सिसिटी, ब्लड मध्ये टॉक्सिसिटी सेप्सिस मध्ये होत असते. ओके, पुढचा प्रश्न आहे, डिस्टेंशन ऑफ नेक वेन. वेन आहे डब्ल्यू नाहीये, नेक वेन बी मोर प्रॉमिनंट इन. ओके, तर नेक वेनचं प्रॉमिनंट ह्या ज्या डिस्टेंडेड नेक वेन आहेत या कुठल्या डिसीज कंडिशन मध्ये प्रॉमिनंट असतात. ओके, चार ऑप्शन आहेत. हेमोरेजिक शॉक, ऑप्शन 2 आहे लेफ्ट वेंट्रिक्युलर फेल्युअर, ऑप्शन 3 आहे राईट वेंट्रिक्युलर फेल्युअर आणि ऑप्शन 4 आहे मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन. ओके, तर हे जे डिस्टेंडेड नेक वेन आहेत या आपल्या राईट वेंट्रिक्युलर फेल्युअर मध्ये प्रॉमिनंट असतात. ओके, तुम्हाला या ठिकाणी मी समजून सांगतो. हे जे आपलं हार्ट आहे या हार्टला वरून आणि खालून जे आपल्या बॉडीचे इम्प्युअर ब्लड आहे हे इम्प्युअर ब्लड सुपेरियर वेना कॅवा आणि इन्फेरियर वेना कॅवा मधून या राईट ॲट्रियम मध्ये एम्प्टी होत असतं. ज्या वेळेस हे ब्लड एम्प्टी होण्याची क्षमता कमी झाली त्यावेळेस आपल्या बॉडीचे जे वरच्या भागातले आणि खालच्या भागातलं जे ब्लड आहे हे स्टॅग्नेशन होतं आणि ह्या नेक डिस्टेंडेड होतात. पुढचा प्रश्न, a 60-year-old male patient is diagnosed to have hemorrhoids. To determine the possible cause, the nurse inquire for the history of. पेशंटला हिमोरॉइड्स आहेत तर हिमोरॉइड्सच्या पेशंटची हिस्ट्री घेताना आपण बेसिकली कॉन्स्टिपेशनची हिस्ट्री आहे का पेशंटला हे विचारणार. ओके, पुढचा प्रश्न, अ पेशंट सफरिंग फ्रॉम पेप्टिक अल्सर इज ऍडवाइज टू अवॉइड. ओके, एखाद्या पेशंटला जर पेप्टिक अल्सर डिसीज आहे तर अशा पेशंट मध्ये आपण स्पायसी डाएट खाण्यासाठी अवॉइड करतो आणि अशा पेशंटला आपण ब्लँड डाएट देत असतो. ओके, ही डाएट जी आहे ही आपण ऍडवाइज करत असतो आणि स्पायसी फूड आपण अवॉइड करायला सांगतो. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे, इन्स्ट्रुमेंट यूज फॉर इंटरनल एक्झामिनेशन ऑफ गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक. गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅकला
इंटरनल एक्झामिनेशन करण्यासाठी आपण जे आहे हा एंडोस्कोप यूज करतो, एंडोस्कोप यूज करतो. ओके, टेलिस्कोप आपण तारे बघण्यासाठी यूज करतो, लॅप्रोस्कोप आपण लॅप्रोस्कोपिक सर्जरी यूज करताना, आणि सिस्टोस्कोप हा युरिनरी ब्लॅडर, ओके, युरिनरी ब्लॅडर बघण्यासाठी यूज करतो. क्लिअर आहे? ओके, पुढचा प्रश्न आहे इन्फ्लेमेशन ऑफ द म्युकस मेम्ब्रेन ऑफ द ट्रकिया अँड ब्रॉन्कायल ट्री इज नोन ॲज. ओके, ट्रकिया आणि ब्रॉन्कायल ट्रीच्या इन्फ्लमेशनला आपण ब्रॉन्कायटिस म्हणतो. काय म्हणतो सर? ब्रॉन्कायटिस. ब्रॉन्क्युलायटिस म्हणजे आपले स्मॉल ब्रॉन्क्युल्स, ओके, स्मॉल ब्रॉन्क्युल्सचं इन्फेक्शन होतं त्याला आपण ब्रॉन्क्युलायटिस म्हणतो. ऍटिलेक्टॅसिस म्हणजे कोलॅप्सिंग ऑफ द लंग्स. ओके, क्लिअर? A patient diagnosed with COPD is admitted to administer low flow of oxygen. का आपण सीओपीडीच्या पेशंट मध्ये लो फ्लो ऑफ ऑक्सिजन का देतो? कारण की ज्या वेळेस आपण जास्त जर ऑक्सिजन दिला तर पेशंटचा रेस्पिरेटरी ड्राईव्ह CO2 साठी इन्क्रीज होईल. ओके, त्यामुळे आपण पेशंटला सीओपीडीच्या लो फ्लो ऑक्सिजन देतो 2 लिटर पर मिनिट, आणि नेझल प्रॉन्ग्सनी आपण हे ऑक्सिजन सीओपीडीच्या पेशंट मध्ये देत असतो. ओके, पुढचा प्रश्न, अ पेशंट डायग्नोज विथ पल्मोनरी एम्बोलिझम विल बी ट्रीटेड विथ. ओके, जर एखाद्या पेशंटला पल्मोनरी एम्बोलिझम आहे तर अशा पेशंट मध्ये आपण IV हेपॅरिन देत असतो. ओके, स्ट्रेप्टोकायनेज हे पेशंटला जर मायोकार्डियल इन्फ्राक्शन असेल तर स्ट्रेप्टोकायनेज देतो. विटामिन के जर एखाद्या पेशंटला जर लिव्हरची डिसऑर्डर असेल किंवा न्यूबॉर्न मध्ये जर इमॅच्युअर लिव्हर असेल तर आपण विटामिन के देतो. पुढचा प्रश्न, अ पेशंट विथ मोटार व्हेइकल ऍक्सिडेंट was brought to hospital with multiple injury. एका पेशंटचा रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट झालेला आहे आणि ह्या पेशंटला हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. which of the manifestation is suggestive of impending acute respiratory distress syndrome. ओके, तर impending म्हणजे की पुढे होणार आहे, झालेला नाहीये. तर याचं साइन काय आहे? तर याचं साइन आहे तुमचं सायनोसिस आणि रेस्टलेसनेस. ओके, डिस्निया आणि टॅकिपनिया हे झाल्यानंतर होईल, पण इम्पेंडिंग म्हणजे होणार आहे तर याचं साइन असतं सायनोसिस आणि रेस्टलेसनेस. पुढचा प्रश्न, द डिस्चार्ज इन्स्ट्रक्शन टू अ पेशंट विथ ग्लॉकोमा रिगार्डिंग सेल्फ केअर इज. ओके, म्हणजे आपण एखाद्या पेशंटला ग्लॉकोमा आहे तर अशा पेशंटला डिस्चार्ज इन्स्ट्रक्शन काय देणार? तर अशा पेशंटला आपण सांगायचं की हेवी वेट जे आहे हे लिफ्ट करायचे नाही, कारण हेवी वेट लिफ्ट केल्यामुळं आपल्या नसांमध्ये प्रेशर वाढू शकतं आणि ग्लॉकोमा मध्ये आपल्या डोळ्यामधलं प्रेशर वाढतं, जे की नॉर्मल प्रेशर 10 ते 21 असतं. तर हे प्रेशर वाढू नये यामुळे आपण पेशंटला हेवी लिफ्टिंग अवॉइड करतो. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मोस्ट कॉमन सिम्पटम ऑफ स्लाइडिंग हायटल हर्निया. हायटल हर्निया म्हणजे डायफ्रॅग्मॅटिक हर्नियाला आपण हायटल हर्निया म्हणत असतो. तर याचं मोस्ट कॉमन सिम्पटम आहे गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स. ओके, पेशंटला गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स येतात. ओके, पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इन्व्हेस्टिगेशन डिनोट अॅक्यूट पॅनक्रियाटायटिस. अॅक्यूट पॅनक्रियाटायटिस कोणत्या इन्व्हेस्टिगेशननी कळेल आपल्याला? तर आपल्याला इलिव्हेटेड सिरम अमायलेज लेवल जर वाढली तर आपल्याला अॅक्यूट पॅनक्रियाटायटिस कळेल. आणि जर समजा इलिव्हेटेड कोलेस्ट्रॉल किंवा इलिव्हेटेड बिलिरुबिन असेल तर हे आपल्या लिव्हर डिसीजचं इंडिकेशन आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हार्टबीट इज इनिशिएटेड बाय. हार्टबीट कोणाकडून तयार होतात? तर हार्टबीट हे आपल्या SA नोड म्हणजे सायनोॲट्रियल नोड पासून तयार होतात. SA नोड कडून AV नोड कडे जातात, AV नोड कडून आपल्या बंडल ऑफ हीज कडे जातात आणि बंडल ऑफ हीज कडून पर्किंजे फायबर कडे हे बीट्स जात असतात. ओके, पुढचा प्रश्न, कन्सेप्ट ऑफ बेबी फ्रेंडली हॉस्पिटल इनिशिएटिव्ह BFHI याला म्हणतात. हे BFHI कशाला प्रमोट करतं? तर हे BFHI एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग टिल 6 मंथ म्हणजे 6 महिन्यापर्यंत फक्त आणि फक्त मातेचं दूध देणं हे BFHI प्रमोट करत असतं. ओके, नर्सिंग मेजर. पुढचा प्रश्न आहे, नर्सिंग मेजर टू प्रिव्हेंट ऍस्पिरेशन व्हेन अ पेशंट इज ऑन ट्यूब फीडिंग इन्क्लूड. ओके, म्हणजे एखादा पेशंट जर ट्यूब फीडिंग वर असेल तर अशा पेशंट मध्ये ऍस्पिरेशन प्रिव्हेंट करण्यासाठी आपल्याला काय काय करायचं आहे? तर आपल्याला ह्या पेशंटला प्रॉप्ट अप पोझिशन द्यायची आहे. या पेशंटचं जी NG ट्यूब आहे ही ट्यूब बरोबर स्टमक मध्ये आहे का नाही याची तपासणी करायची आहे. त्यानंतर पेशंटला
फिडिंग दिल्यानंतर कमीत कमी 30 मिनिटं आपल्याला प्रॉप्ट पोझिशन मध्येच ठेवायचं आहे. ओके, तर आपल्या ह्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे ऑप्शन 4. ओके, पुढचा प्रश्न आहे अ सिरियस कॉम्प्लिकेशन दॅट मे अपियर फ्रॉम द रप्चर ऑफ अपेंडिक्स. जर अपेंडिक्स रप्चर झाला तर एक सिरियस कॉम्प्लिकेशन होतं, त्याला आपण पेरिटोनायटिस म्हणतो. काय म्हणतो? पेरिटोनायटिस. ओके, पुढचा प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग सोल्युशन यूज फॉर युरिन शुगर टेस्ट. जर युरिनची शुगर जर टेस्ट करायची असेल तर आपण बेनेडिक्ट सोल्युशन यूज करत असतो. बेनेडिक्ट सोल्युशन. ओके, पुढचा प्रश्न आहे ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट इन नॉर्मल अडल्ट. ओके, नॉर्मल अडल्ट मध्ये ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट किती असतो? तर आपलं उत्तर आहे 125 ml. ओके, 125 ml हा ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट आहे. हा ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट किडनी फेल्युअरच्या पेशंट मध्ये कमी होत असतो. ओके, नीडिंग मुवमेंट ड्युरिंग बॅक मसाज इज कॉल्ड एज. ओके, नीडिंग मुवमेंट म्हणजे आपण आपल्या ज्या हाताने ह्या जे असे फिंगर करून जे पेशंटची बॅक आपण मसाज करतो त्याला आपण पेट्रीसाज म्हणतो. काय म्हणतो सर? पेट्रीसाज. ओके, टू प्रिव्हेंट फूट ड्रॉप आपण काय यूज करणार? जर पेशंट एखादा आयसीयू पेशंट आहे, कंटिन्युअस बेड रेस्टवर आहे, तर अशा पेशंट मध्ये फूट ड्रॉप होण्यापासून वाचवण्यासाठी आपण फूट रेस्ट वापरतो. आणि फूट ड्रॉप होण्यासाठी कोणची नर्व महत्वाची असते? तर डीप पेरोनियल नर्व ला पॅरालिसिस झाल्यामुळे आपण पेशंट मध्ये फूट ड्रॉप हे लक्षण बघत असतो. पुढचा प्रश्न डेंग्यू फीवर इज ट्रान्समिटेड बाय विच मॉस्किटो. डेंग्यू फीवर कोणत्या मॉस्किटो मुळे ट्रान्समिट होत असतो? तर एडिस या मॉस्किटो मुळे डेंग्यू फीवर हा ट्रान्समिट होत असतो. एनोफिलस मध्ये मलेरिया होतो, क्युलेक्स मुळे फिलारियासिस होतो आणि मॉन्सोनी हा मॉस्किटो असतो. ओके, क्लिअर. नेक्स्ट 26 नंबरचा प्रश्न हेल्थ सर्वे अँड डेव्हलपमेंट कमिटी या कमिटीला काय म्हणतात? तर या कमिटीला आपण बोर कमिटी म्हणतो. ओके, या कमिटीला आपण बोर कमिटी म्हणतो. पुढचा प्रश्न बेरियम इनिमा अलाउ रेडिओलॉजिकल एक्झामिनेशन ऑफ. ओके, बेरियम इनिमा आहे. ओके, जर बेरियम इनिमा असेल तर हे बेरियम इनिमा आपल्या कोलॉनचं एक्झामिनेशन करतं. जर या ठिकाणी बेरियम स्वॅलो जर असतं तर बेरियम स्वॅलो हे आपल्या अप्पर जीआय ट्रॅकचं एक्झामिनेशन करतं. ओके, पुढचा प्रश्न इन्फ्लेमेशन ऑफ मेबोमियन ग्लँड इज कॉल्ड एज. ओके, मेबोमियन ग्लँडचं जर इन्फेक्शन झालं तर त्याला आपण चलाजिओन म्हणतो. काय म्हणतो? चलाजिओन म्हणतो. पुढचा प्रश्न ड्रिप फॅक्टर फॉर मायक्रो ड्रिप. ओके, ड्रॉप फॅक्टर, ते ड्रिप फॅक्टर नाहीये, ड्रॉप फॅक्टर आहे. ड्रॉप फॅक्टर फॉर मायक्रो ड्रिप. ओके, मायक्रो ड्रिप विचारला आहे तर मायक्रो ड्रिप साठी ड्रॉप फॅक्टर म्हणजे 60 ड्रॉप जेव्हा पडतील तेव्हा 1 ml फ्लुइड बेबीला जाईल. ओके, हे बेबी मध्ये मायक्रो ड्रिप वापरतात. मॅक्रो ड्रिप जर विचारलं तुम्हाला तर मॅक्रो ड्रिपचे 16 ड्रॉप्स पर ml असतं मॅक्रो ड्रिप साठी. ओके, पुढचा प्रश्न रेकॉर्ड अँड रिपोर्ट मस्ट बी. रेकॉर्ड आणि रिपोर्ट मस्ट बी ॲक्युरेट असायला पाहिजे. ओके, रेकॉर्ड आणि रिपोर्ट आपले ॲक्युरेट असायला पाहिजे. पुढचा प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग हॉस्पिटल रन बाय गव्हर्नमेंट. खालील कुठलं हॉस्पिटल गव्हर्नमेंटनी चालवलं जातं? ओके, तर पब्लिक हॉस्पिटल हे गव्हर्नमेंट चालवतात. कॉर्पोरेट हॉस्पिटल याला प्रायव्हेट हॉस्पिटल म्हणतो आपण. चॅरिटेबल हॉस्पिटल एखाद्या संस्थेचं हॉस्पिटल असतं. व्हॉलंटियर हॉस्पिटल हे एखाद्या व्हॉलंटियर ऑर्गनायझेशननी तयार केलेलं असतं. ओके, पुढचा प्रश्न मेजर कंपोनंट ऑफ एड्स कंट्रोल प्रोग्राम. ओके, एड्स कंट्रोल प्रोग्रामचा मेजर कंपोनंट काय आहे? तर सर्वेलन्स करणं हा एक कंपोनंट आहे. दुसरा स्क्रीनिंग ऑफ ब्लड डोनरची स्क्रीनिंग करणं. त्याच्यानंतर एज्युकेशन अँड इन्फॉर्मेशन देणं. हे सर्व जे आहेत हे एड्स कंट्रोल प्रोग्रामचे कंपोनंट आहेत. ओके, तर ऑप्शन 4 बरोबर असणार आहे. ओके, पुढचा प्रश्न आयरन इज ऍब्सॉर्ब्ड फ्रॉम. ओके, आयरनचं ऍब्सॉर्प्शन कुठं होतं? तर आयरनचं ऍब्सॉर्प्शन आपलं डिओडिनम मध्ये होतं आणि डिओडिनमच्या आपण मुख्यत्वे दुसऱ्या पार्ट मध्ये डिओडिनमच्या पार्ट नंबर 2 मध्ये आयरनचं ऍब्सॉर्प्शन होतं. ओके, इलियम मध्ये आपलं B12 चं ऍब्सॉर्प्शन होतं, व्हिटॅमिन B12 चं. आणि ह्या व्हिटॅमिन B12 च्या ऍब्सॉर्प्शन साठी स्टमक मधून परायटल सेल मधून आपले इंट्रिन्सिक फॅक्टर सिक्रीट होत असतात. पुढचा प्रश्न आहे होल व्हीट इज अ एक्सलंट सोर्स ऑफ. ओके, जो पूर्ण गहू आहे हा कशाचा एक्सलंट सोर्स आहे? आपलं उत्तर असणार आहे थायमिन. ओके, पुढचा प्रश्न इन्फेस्टेशन ऑफ लाईस ऑन हेड. ओके, जे डोक्यामध्ये उवा होणं
याला आपण काय म्हणतो, तर याला आपण पेडिक्युलोसिस कॅपिटिस म्हणतो. ओके, पेडिक्युलोसिस कॅपिटिस असं म्हणतो. ऑप्शन 3 बरोबर आहे. ओके, थर्ड स्टेज ऑफ रायगर, रायगरची थर्ड स्टेज कुठली आहे, तर रायगरची थर्ड स्टेज ही स्वेटिंग स्टेज असते. ओके, पुढचा प्रश्न, मोस्ट कॉमन कॉम्प्लिकेशन फॉलोइंग ब्लड ट्रान्सफ्युजन इज. ओके, ब्लड ट्रान्सफ्युजन द्वारा मोस्ट कॉमन कॉम्प्लिकेशन कुठलं होतं, तर ॲलर्जिक रिॲक्शन हे मोस्ट कॉमन कॉम्प्लिकेशन ब्लड ट्रान्सफ्युजन द्वारे होत असतं. ओके, परसेप्शन विदाउट स्टिम्युलस इज कॉल्ड ॲज. ओके, परसेप्शन विदाउट स्टिम्युलस आहे. ओके, विदाउट स्टिम्युलस जर असेल तर त्याला आपण हॅल्युसिनेशन म्हणतो. काय म्हणतो सर, हॅल्युसिनेशन. जर विथ स्टिम्युलस असेल तर त्याला इल्युजन म्हणतो. जर ऑब्सेशन, ऑब्सेशन म्हणजे की आपल्या डोक्यामध्ये थॉट येत आहेत की माझे हात गंदे आहेत, याला ऑब्सेशन म्हणतात. आणि ज्या वेळेस आपण आपल्या डोक्यामध्ये थॉट येतो माझे हात खराब आहेत आणि ते हात धुण्याच्या पद्धतीला आपण काय म्हणतो, मग त्याला म्हणतो कंपल्शन. बरोबर, ऑब्सेशन आणि कंपल्शन. ओके, पुढचा प्रश्न आहे 40 नंबरचा. द आयडियल मेथड फॉर डिस्पोजल ऑफ लिक्विड मेडिकल वेस्ट. ओके, लिक्विड हॉस्पिटलमध्ये जे लिक्विड मेडिकल वेस्ट असतील याला आयडियल मेथड काय आहे, डिसइन्फेक्ट करण्याची. ओके, किंवा डिस्पोज करण्याची, तर न्यूट्रलायझिंग करणं. ओके, त्याला न्यूट्रलायझिंग करणं ही मेन मेथड आहे. ओके, महात्मा गांधीजींचा जन्म खालीलपैकी कोणत्या दिवशी झाला होता, तर महात्मा गांधीजींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी झाला होता. ओके, पुढचा आहे प्रश्न, कांचनगंगा हे शिखर कोणत्या पर्वत रांगेत आहे. ओके, तर कांचनगंगा हे शिखर हिमालय पर्वत रांगेत आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश कोणता आहे. ओके, तर जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश 1 नंबरला आहे चीन आणि दुसऱ्या नंबरला भारत आहे. पुढचा प्रश्न, हायड्रोजन बॉम्बचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला आहे. ओके, तर हायड्रोजन बॉम्बचा शोध एडवर्ड टेलर या शास्त्रज्ञांनी लावला आहे. ओके, वेल्डिंग काम करण्यासाठी खालीलपैकी कोणती ज्योत वापरली जाते. आपण बघितलं असेल वेल्डिंग काम करताना जी ज्योत वापरली जाते ती आपली ऑक्सी ऍसिटिलीन ज्योत वापरली जाते. ओके, ऑक्सी ऍसिटिलीन ज्योत. ओके, पुढचा प्रश्न आहे प्रश्न नंबर 46. ऑक्सिजन या मूलद्रव्यांचा अनुक्रमांक किती आहे. ऑक्सिजनचा या मूलद्रव्याचा अनुक्रमांक 10 आहे. चला पुढचा प्रश्न, माणसाच्या शरीराचे सर्वसाधारण तापमान किती असते, तर माणसाच्या शरीराचे सर्वसाधारण तापमान हे 37°C इतके असते. कुष्ठरोगास कारणीभूत ठरणारा घटक कोणता आहे, तर कुष्ठरोगास कारणीभूत ठरणारा घटक हा जीवाणू आहे. कोणता आहे तो, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. ओके, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस हा आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे, अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती आहे, तर अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी पोर्ट ब्लेअर ही आहे. लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन ही संस्था कोठे आहे. ओके, तर लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन ही संस्था मसुरी उत्तराखंड येथे आहे. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 51. सन 2011च्या जनगणनेच्या निष्कर्षानुसार भारतातील लोकसंख्येची घनता प्रति चौरस किलोमीटरला किती आहे, म्हणजे एका चौरस किलोमीटर मध्ये. ओके, एका चौरस किलोमीटर मध्ये आपल्याला 2011 नुसार 382 लोक राहतात. ओके, पुढचा प्रश्न 52 नंबरचा, सन 2018च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत याने पुरुषांच्या 25 मीटर रॅपिड फायर स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले. राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविणारा तो सर्वात तरुण विचारला आहे. जर सर्वात तरुण विचारला असेल तर आपलं याचं उत्तर असं असायला पाहिजे, अनिश भानवाला. ओके, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 53. सन 2018च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनच्या महिला एकेरीत सुवर्ण पदक पटकावणारी खेळाडू ही सायना नेहवाल आहे. ओके, सायना नेहवाल आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 54. प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना कोणत्या वर्षी झाली. ओके, RRB ची स्थापना ही 1975 साली झालेली आहे. ओके, पुढचा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचा अधिकार कोणास आहे. ओके, सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात यांना निवडण्याचा अधिकार हा राष्ट्रपतीच्या हाती आहे. ओके, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 56. खालीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय क्रमांक लिहा.
ओके, तर शुद्ध शब्द जर विचारला तुम्हाला तर लुसलुशीत हा यापैकी शुद्ध शब्द आहे. ओके, रागीट माणूस हा अर्थ दर्शवणारा खालील पैकी अलंकारिक शब्द कोणचा? तर रागीट माणूस याला आपण जमदाग्नीचा अवतार ह्याला रागीट माणूस असं म्हणत असतो. ओके, कवी नारायण मुरलीधर गुप्ते हे कोणत्या टोपण नावाने मराठी साहित्य क्षेत्रात प्रसिद्ध आहेत? तर नारायण मुरलीधर गुप्ते हे कवी अनिल ह्या नावाने ओळखले जातात. प्रश्न क्रमांक 59, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती? ओके, तुम्हाला काय हवे आहे? तर ह्या कायची जात काय आहे? तर काय हे विशेषण आहे. ओके, काय हे विशेषण आहे. ओके, प्रश्न क्रमांक 60, कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कंजूस आहे. ओके, कंजूस. ओके, प्रश्न क्रमांक 61, खालीलपैकी चुकीच्या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा. ओके, तर ह्यामध्ये निगराणी करणे म्हणजे काळजी घेणे बरोबर आहे. ओके, भ्रमनिरास होणे म्हणजे वास्तवाची कल्पना येणे हा पण बरोबर आहे. मंत्रमुग्ध होणे म्हणजे भारावून जाणे बरोबर आहे. डोळे लावून बसणे डोळे लावून बसणे म्हणजे वाट पाहणे, डोळे मिटून बसणे नाही होत त्याचं, बरोबर. ओके, तर आपला उत्तर बरोबर असणार आहे 4 क्रमांक. प्रश्न क्रमांक 62, सच्छिल्ल या शब्दाची संधी सोडवणारा पर्याय ओळखा. ओके, सच्छिल्लची संधी होईल आपली सच प्लस छिल. ओके, तर सच्छिल्ल होईल. ओके, प्रश्न क्रमांक 63, नारायण श्रीपाद राजहंस यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर नारायण श्रीपाद राजहंस यांना बालगंधर्व नावाने ओळखले जाते. वकिली हे डॅश नामाचे उदाहरण आहे. तर वकिली हे भाव आहे, या वकिलीमध्ये भाव आहे तर भाववाचक नाम आहे. ओके, त्यानंतर नंतर हे डॅश क्रियाविशेषण अव्ययीय आहे. ओके, तर नंतर काय सांगतो? काळ सांगतो. ओके, की नंतर म्हणजे नंतर, तर हा काळ दर्शवतो आपल्याला, तर कालवाचक क्रियाविशेषण आहे. खानार हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? ओके, तर खानार हे एक क्रियाविशेषण आहे. ओके, खाणे काय आहे? क्रिया आहे, तर त्यामुळे हे खानार क्रियाविशेषण आहे. पुढचा प्रश्न, कोकिळा झाडावर गात आहे या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. ओके, कोकिळा झाडावर गात आहे, तर हा संयुक्त क्रियापदाचा प्रकार आहे. ओके, संयुक्त क्रियापदाचा. प्रश्न क्रमांक 68, शाहू महाराजांनी गाडी पुढे नेण्यास सांगितलेले. ओके, हे वाक्य पूर्ण भविष्य काळात बनवायचं आहे. ओके, पूर्ण भविष्य काळात बनवायचं आहे, तर हे आपलं होईल शाहू महाराजांनी गाडी पुढे नेण्यास सांगितलेले असेल. ओके, पूर्ण भविष्य काळ झाला असेल. ओके, प्रश्न क्रमांक 69, उरग या शब्दाचा समानार्थी शब्द. सापाला आपण दुसऱ्या नावाने ओळखतो, त्याला उरग म्हणतात. सापाला उरग या शब्दाने पण ओळखतात. ओके, 70 नंबरचा प्रश्न, बोके संन्याशी या अलंकारिक शब्दाचा अर्थ. संन्याशी बोके याला आपण म्हणजे ढोंगी मनुष्याला आपण संन्याशी बोके म्हणतो. ओके, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 71, आयडेंटिफाय फ्रॉम द फॉलोइंग सिनोनिम ऑफ कन्क्लुजन. कन्क्लुजनचा समानार्थी शब्द कुठला असेल? तर इन्फेरन्स म्हणजेच कन्क्लुजन होतं. ओके, आयडेंटिफाय फ्रॉम द फॉलोइंग अँटोनिम्स ऑफ डेटेस्ट. डेटेस्टला आपण विरुद्धार्थी शब्द आहे हेट. ओके, डेटेस्ट किंवा डिअरेस्टला हेट म्हणू शकतो आपण. ओके, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 73, विच ऑफ द फॉलोइंग इज द फिमेल ऑफ अ हॉर्स. ओके, मादी घोड्याला आपण मेयर म्हणत असतो. ओके, मादी घोड्याला आपण मेयर म्हणतो. ओके, पुढचा प्रश्न क्रमांक 74, द फ्रेज टू मेकअप मीन्स. ओके, टू मेकअप म्हणजे टू प्रिपेअर. ओके, म्हणजे बनवणे. ओके, टू मेकअप म्हणजे पण बनवणे, टू प्रिपेअर म्हणजे पण बनवणे. ओके, प्रश्न क्रमांक 75, समथिंग दॅट बिकम आउटडेटेड इज कॉल्ड ॲज. ओके, जी एखादी गोष्ट आउटडेटेड झाली असेल तर त्याला आपण ऍब्सोलेट म्हणतो. ओके, काय म्हणतो? ऍब्सोलेट म्हणतो. ओके, पुढचा प्रश्न क्रमांक 76, विच वर्ड विल यू पुट इन द गिवन सेंटेन्स टू मेक इट मीनिंगफुल सेंटेन्स. ओके, खाली तुम्ही खालील वाक्यात कुठला वर्ड तुम्ही टाकू शकता. शी डज नॉट. ओके, शी डज नॉट गिव्ह. ओके, डज नॉट गिव्ह द आन्सर. ओके, कारण डज आहे त्याच्यामुळे आपण गिव्ह वापरलं. जर डीड असतं तर आपण गेव वापरलं असतं. ओके, प्रश्न क्रमांक 77,
चूज द नाउन फ्रॉम द वर्ड. ओके, खालीलपैकी नाम कुठलं आहे? तर नाम आहे अँगर. अँगर हे नाव आहे, रागाचं नाव आहे. ओके. प्रश्न क्रमांक 78, हाऊ मेनी डिस्क्राइबिंग वर्ड आर देअर इन द फॉलोइंग सेंटेन्स. डिस्क्राइब करणारे. ओके, तर डिस्क्राइब करणारे ह्या सेंटेन्स मध्ये, दे स्केल्ड द रॉकी स्लिपरी डेंजरस क्लाइंब विथ स्टेडी अँड शुअर स्टेप. ओके, तर यामध्ये बघा, हा एक रॉकी, स्लिपरी, डेंजरस, शुअर, ओके आणि स्टेडी, हे 5 या वर्ड मध्ये डिस्क्राइबिंग वर्ड आहेत. ओके, तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन 2. प्रश्न क्रमांक 79, चूज द अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थी. अँटिकच्या विरुद्धार्थी. अँटिक म्हणजे की अशी दुर्मिळ वस्तू. ओके, आणि मॉडर्न म्हणजे नवीन जमान्यातली वस्तू. ओके. प्रश्न क्रमांक 80, व्हॉट डज द फ्रेज अब इनिशिओ म्हणजे, अब इनिशिओ म्हणजे काय? तर फ्रॉम द बिगिनिंगला आपण अब इनिशिओ म्हणतो. ओके. पुढचा प्रश्न आहे की द डॉक्टर हु इज स्पेशलिस्ट इन डिसीज ऑफ किडनी. ओके, किडनी स्पेशलिस्टला आपण नेफ्रोलॉजिस्ट म्हणतो. नेफ्रोलॉजिस्ट म्हणतो. मेंदूच्या तज्ञाला आपण न्यूरोलॉजिस्ट म्हणतो. जे आपल्या एंडोक्राईनच्या ज्या डिसीज आहेत त्याला एंडोक्रिनोलॉजिस्ट म्हणतात. हृदयाच्या डिसऑर्डरला कार्डिओलॉजिस्ट स्पेशलिस्ट असतात. ओके. प्रश्न क्रमांक 82, अ प्लान जर्नी अंडरटेकन विथ पर्पज इज कॉल्ड एज. एक जर्नी पर्पजनी जर सुरू केली आपण तर त्याला आपण एक्सपीडिशन म्हणतो. ओके, एक्सपीडिशन म्हणतो. ओके. प्रश्न क्रमांक 83, इफ द वर्ड एरर मीन्स मिस्टेक देन द वर्ड डिलाइट मीन्स. ओके, एरर म्हणजे मिस्टेक, तर डिलाइट म्हणजे काय? डिलाइट म्हणजे की आनंद येणे. ओके, आनंद येणे, जॉय येणे. ओके. प्रश्न क्रमांक 84, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. ओके, प्रश्न आहे दिस इज डॅश बॉय आय हॅव सीन. तो तुमचं बरोबर उत्तर असणार आहे दिस इज द बॉय आय हॅव सीन. त्यानंतर प्रश्न क्रमांक 85, फाइंड आउट द करेक्टली स्पेल्ड अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग. ओके, तर बरोबर स्पेलिंग असणार उत्तर शोधायचंय तुम्हाला. तर आपलं यामध्ये बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन 1, ऍटमॉस्फिअर. ओके. प्रश्न क्रमांक 86, खालीलपैकी विसंगत संख्या शोधा. विसंगत संख्या. ओके, आता विसंगत संख्या कशी शोधणार? तर हा 5 चा घन 125. ओके, 4 चा घन 64. ओके, 3 चा घन 36, 3 त्रिक 9, 9 त्रिक 36, 3 चा घन हा 27 कशाचाच घन नाही, त्यामुळे आपलं बरोबर उत्तर असणार आहे 27. ओके. प्रश्न क्रमांक 87, गटातील असंबंध पदार्थ ओळखा. ओके, की असंबंधित पदार्थ म्हणजे 3 पदार्थ सारखे आहेत, एक पदार्थ वेगळा आहे. ओके, रेडियम, थेरियम आणि पोलोनियम हे हलके धातू आहेत आणि हा सोडियम यामधून वेगळा आहे. ओके. प्रश्न क्रमांक 88, एका सांकेतिक भाषेत टेप हा शब्द DOZS असा लिहिल्यास इयर हा कसा लिहायचा? ओके, तर याच्यामध्ये रिलेशन लावा, थोडासा डोक्याचा वापर करा की हे बघा एस टी. ओके, एस आणि टी, झेड नंतर ए येणार, ओ नंतर पी येणार, डी नंतर ई येणार. ओके, आता असंच आर नंतर काय येणार? तर आर नंतर आपल्याला, एक सेकंड, तुम्हाला या ठिकाणी दिसणार नाही. ओके, तर आर ओ क्यू आर येईल. ओके, क्यू, त्यानंतर ए नंतर झेड येणार, ई नंतर डी येणार आणि वाय नंतर एक्स येणार. म्हणजे आपलं करेक्ट उत्तर असणार आहे ऑप्शन ए. प्रश्न क्रमांक 89, पी क्यू क्यू डॅश आर आर पी एस 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 डॅश पी टी 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 आणि डॅश टी टी. ओके, तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन 1, PRSTA. ओके. प्रश्न क्रमांक 90, 1 2 3 6. ओके, प्रश्न बरोबर बघा, 1 2 3 6, त्यानंतर आहे 2 3 4 6, त्यानंतर आहे 3 4 5 6 आणि 4 5 6 6. ओके, यामध्ये बघा तुम्ही 1 2 3, त्यानंतर 1 2 3 झाल्यानंतर हा 1 च्या नंतर इथे 2 आले, 2 च्या नंतर 3 आले, 3 च्या नंतर इथे 4 आले. ओके, तर 4 च्या नंतर काय यायला पाहिजे? 5 यायला पाहिजे, म्हणजे 5 या ठिकाणी पहिला ऑप्शन असणार आहे. दुसऱ्यामध्ये बघा 2 च्या नंतर या ठिकाणी 3 आले, 3 च्या नंतर 4, 4 च्या नंतर 5, तर
या ठिकाणी पुढे काय येणार 5च्या नंतर 6 येतील. ओके, तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन 1. ठीक आहे, सर्व समजले सर्वांना. तर हे होते आजचे आपले 90 अतिशय महत्वाचे DMER एक्झाम साठी प्रश्न. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओला मिळवण्यासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. Thanks for watching. Don't forget to subscribe ND Nursing Coaching.